श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला मग आज आपण आपल्या नवीन कथेला सुरुवात करूया. एकदा एक गरीब भक्त स्वामींच्या दर्शनाला आला. तो खूप दुःखी होता. त्याने स्वामींना सांगितले, माझ्याकडे ना पैसा आहे ना सुख आहे, कृपया माझ्यावर दया करा. त्यावर स्वामी महाराज म्हणाले, मला तुझी परीक्षा घ्यावी लागेल. स्वामी महाराजांनी त्या भक्ताला एक जुनी पोती दिली आणि म्हणाले, या पोत्यात रोज रस्त्यावरचे दगड भरून आण. भक्ताने काही न बोलता तसेच केले. तो दररोज जात असे आणि त्या पोत्यात दगड भरून आणत असे. तो स्वामी भक्त अनेक दिवस असेच करत राहिला. ना त्याने तक्रार केली ना कंटाळा केला. त्याची एकच भावना होती, स्वामींची आज्ञा म्हणजे माझे भाग्यच आहे. एके दिवशी स्वामी म्हणाले, बस आता पुरे. भक्ताने पोथी उघडली तर त्यातले दगड नाहीसे झालेले होते आणि त्या जागी सोन्याच्या नाण्यांनी पोती भरलेली होती. भक्त आश्चर्यचकित झाला. स्वामी म्हणाले, तुझी निष्ठा, श्रद्धा आणि आज्ञापालन यामुळे माझ्याकडून हा तुझ्यासाठी प्रसाद आहे. स्वामी महाराज म्हणाले, भक्ती म्हणजे फक्त मागणे नव्हे तर आज्ञेचे पालन करणेही होय. जो न बोलता माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर मी नेहमी कृपा करतो. आजच्या कथेतून आपण शिकलो की स्वामींची आज्ञा आणि भक्ताची निष्ठा या दोन्ही गोष्टींमुळे अशक्यही शक्य होते. स्वामी भक्त हो, जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.